भाऊ बहिणीना जगडा जगडा जाया कावनमा. भाव बघितला भक्ताच्या मनातला. जर काय अर्जुनाला वाटत असेल इथं माझी पत्नी पाहिजे होती तर मी काय कामाचा आहे. माझ्या कृष्ण भगवंतानं साडी परिधान केली आणि अर्जुनाच्या समोर गेली. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रा हाक मारली, मनातच विचार आला, तू हाजरीच लावली. म्हणले हो तुम्ही बोलवलं मी आली. आता काम्य कोणामध्ये फिरणं झाल्याच्या नंतर अर्जुन आता घरी जातात. घरी गेले आणि सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. आता पाण्याचा ग्लास भरून आणला तर हातावर ग्लास ठेवलेला. अर्जुनानं पाण्याचा ग्लासाला हात लावायच्या आधी सुभद्राच्या चेहऱ्याकडे बघितलं. सुभद्राचा चेहरा बघितला आणि सुभद्राचा चेहरा बघितल्याच्या नंतर मुखातून वाक्य निघालं. म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी काम्य कोणामध्ये दिसत होती का तशी आज काय दिसना. म्हणले सुभद्रा म्हणे काम्य कोण मा दिकू तशी दिकी नाही राहिनो आणि काम्य कोण मना काय संबंध. अर्जुन म्हणे तू होतील मन सांगे. सुभद्रा म्हणे मना काहीच संबंध नाही. सुभद्रांना डोकामा टूप पेटणी म्हणे मी नाही होतो मग मना माले समजेश कोण सांगते राहतात तुम्ही. आणि काही काही लोकांनी शंका लिहान सवय राहत. शंका एवढी बोगस राहस ना. सगळ्या बहिणींनाही सांगतो आणि सगळ्या दादांनाही सांगतो. हो आई शंकाना परसाद आहे ना चांगलाच ना घरी उद्ध्वस्त होई घ्या बरं. संसाराना सत्यानाश होई घ्या. डोकामा शंका येऊ देऊ नाही. तुम्ही जर कधी लघु शंकाले उठणार ना एखादा दादा 2-2:30 वाजले आणि झोप लागत नाही सवय मोबाईलच निवी जायले 2-2:30 वाजायला लघु शंका करीश या चेक करले आपण एखादा कोणा मेसेज येले का चेक करायला जा मोबाईल दगता दगता तुम्ही बाईन देखील येऊ द्या तुमल्या रात्री. हो म्हणे माया 2:30 वाजले. मग तुम्ही सकाळ मग सांगा नाही तेवढं पाणी काढ देते अंग आले तिला सांगा ना. ती कोण होती रात्री 2:30 वाजले. हो बापरे काही नाही होत ताई काही नाही हो बहीण. शंका मनात शिरली की माणूस खाली उतरतो विचार करायला. इतका खाली उतरतो का. हा एक विनोद म्हणून सांगतो. आमचे जुने कीर्तनकार नारायण बाबा सांगायचे मी त्यांच्यातून ते मटेरियल चोरलेलं आहे. हो शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना. किती खाली उतरवते उदाहरण म्हणून सांगतो. एक माणूस रस्ता तरी चाल राहिला. चालता चालता त्यांना पाय बरी घ्या. पायमा चप्पल नशील पाय बरी घ्या. माऊली बाबा पाय पुशीन पुढे निघ जावा ना. पण बाकीले शंका लेवान सवय रास पाय बर ना भाऊ. अहो कसा ना होईन भाऊ. गाय नशेन होईन म्हैस नशेन होईन बकरी नाही लिहिल्या होती का आपला पराक्रम होईन भाऊ. नुसतं पाय पुशीन पुढे निघ जावं पाहिजे. अहो भाऊने भरेल पाय शंका कसा नाही काय शे कसा नाही काय शे नुसतं पुशीन निघ जाता. काय वाद व्हावा होता का काही संबंध नाही. बाकी ना 150 ना राहतात नेमका कसा ना होईन बुवा. याने भरेल पाय बोट भरली ना शिलगाई देताना पुशीन पुढे चेटताना नुसतं बोट भरेल तसंच नाही राहू दे ना. नाक लगून येऊ नाही कसा नाही चेक करायला करता. आणि नाकमी जोडेल ना तर संबंध हो म्हणा बापा आपला पराक्रम रे नुसतं पुशीन निघ जायला पाहिजे होतं. आता त्या हात भरेल नाक लगू येईल मग ते गावाला नाला वायर नाला मग हात धुवा उभा राहिला भाऊ. हात धुसणी निघू बा. हात धुली ना गुळणा करायला पाणी लिहिणं गुळणा करायला जे पाणी लिहिणं त्यांना मग बात नाकन सापडणार. आता हाऊ कसा नाव होईल पोटे नाव नुसता पायपुशी निघ जाता. इथला वाद होता का. आता पुढे देखत देखत घ्या. एक बहीण भांडा कशी राहिली म्हणे ताई अहो बात नाकन कोण करणार भाऊ. मन पहिले 20 बाया दुई जायचे म्हणे भांडा. मला काय माहिती. अहो म्हणे आता आई कोटे नशे कसा नशे. मग आता काय करा ना तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जाणं पडेल म्हणे. आपण अपवित्र वय घेऊ. अहो आंघोळले तीर्थक्षेत्रावर जाय राहता. तर तीर्थक्षेत्रावर जाताना लांब जाणं होतं जरा. अहो भाऊ चाल राहा ना दुपार ना बरे उन्हा चांगला तडाखा होता. पाणी तीच लागणे इकडे तिकडे शोधी राहणं पाणी काही दिसत नाही. एक झोपडी दिखणी या भाऊले पाणी कुठे दिखत नाही म्हणे. झोपडी दिखल्या नाही झोपडी मग कोणतरी राहत असेल त्यासनं पण पाणी मागेशील ती दिसू म्हणे. हो भाऊ घ्या. आजी माई बसत होती 60-65 वर्षने म्हणे माडी मला पाणी भेटेन का म्हणे. भाऊ मी दादरवर ना चिडा उडावाली आहेस म्हणे. मी छोटीशी बाटली भरलेस मला दुपार लागून तेवढी बाटली पुरस म्हणे. आता बाटली म्हणा पाणी सरी की मी घर जायला ना म्हणे. भाऊ म्हणे माडी पाणी कुठे भेटेन म्हणे. भाऊ वाटे 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी सारा नाही म्हणे. माडी पाणी जर भेटले ना मी मरी जासू म्हणे. नाही रे बा म्हणे असं काही नको चालू म्हणे.
पाणी करता कसा मरस म्हणे मनापान पर्याय म्हणे काय मनापान सोपारीन खडा तोंडमा टाकली भाऊ म्हणे सोपारीन खडा तोंडमा टाका माया सांगे गप्पा मारा मग 10 मिनिटं वही घ्या म्हणे आजी म्हणे काय रे भाऊ 10 मिनिटं वही घ्या सोपारीन खडा फुटत नाही म्हणे येडा 6 महिना जाय पोट राहणं मागाय फुटणार नाही तुझा चाल चालू फुट जाईल का हा कसाना परिणाम आहे शंका मनात शिरली का माणूस जास्ती खाली उतरतो सुभद्रेच्या मनात शंका आली म्हणे स्वामी मी नव्हती मग कोण होती तुमच्या सोबत अर्जुन म्हणे तूच होती खोटं बोल राहिली त्या अर्जुन बाईवर महाराज चाली घ्या धर्मराजा बघत होते धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही माग हो अर्जुन लगेच माघारी धर्मराजाने सांगितलं आणि धर्मराजा एवढा नीतीनं वागणारा राजा होता का युधिष्ठिर त्यांचं नाव पण त्यांना धर्मराजा म्हणतात का कारण धर्माचं आचरण केलं त्यांनी धर्माचं नियमाचं पालन केलं म्हणून धर्मराजा राजानं कोणाला दुखवलं नाही आणि ते राजा सांगतायत भावाला अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही कस काय वातावरण आहे आपला गावामा तरवाडामा तुम्हाला घर मग तुमले कोणी मारत नाही ना विशेष नाही ना बरं बा पहिले होतं ते आता काय कोण मारतात बिरकत नाही का पाहते ना पोरे मारतीन बी कथाईन बेटी जेम तेम राहणार ते मारतीन कथाईन ते अशी उपाधी बाकी नाही गोष्टी सांगायला योग्य बी वाटतेच नाही पण सांगायचं राहा तिने म्हणा जेवढा काय बेटीच राहिल्यात नाही म्हणतो पहिले आहे ना पहिलेच ना वातावरण मनात ना वातावरण इतला फरक आहे असा कितला फरक आहे माहिती आहे का या 25 वर्ष ना आतना पुरेच ना वजा कर टाका ज्या 30 ना पुढे येत ना त्यासले अनुभव आहे पहिले मोबाईल बिबाईल नाही होता इतलं भारी वातावरण होतं ना वट्टावर बसेल राहा एखादा तरुण पोरगा आणि त्यांना मित्र जरी घ्या आणि समोरला घर जरी एखादी पोर अशीन ती पोरणाकडे जरी या नुसतं दकिली ना ती पोरणी दकिली ना तरी गरमा सांगते पप्पा तो पोऱ्या पटेल तो मनकडे दकी राहता नुसतं दकी राहता तिथलावर काका बाबा बटा ठोक्यात नुसतं दकी राहता इथलावर आता कितलं परिवर्तन होते सांगू का पोऱ्या जास आणि पोरले सांगस मी तुझ्यावर प्रेम करतो आई सांगस मी एंगेज आहे तरी बी कोणले माहीत पडत नाही नुसतं दकामा सुद्धा इथला ठोक्यात ना तोंड सुद्धा टाकेत घनच परिवर्तन होई जायची आणि आता काय परिवर्तन पहिले पोरी जास्त होत्या ती पोरे कमी होतात पोरे जास्त आणि पोरे कमी आणि पोरी जास्त होत्या मनीषीन पहिला म्हातारा 2-2 लग्न करले अजून बी मुकला आहे त्यात ना 2-2 बायका स्वला म्हातारा हा बाहेर काय का ना म्हणा आपल्या 2 बायका मग दुसरा ना किडा पाडू आपला बी किडा सांगू ना मला जाका ना आवडत नाही मन बाप सांगत मला आता जर आपण तू म्हणजे पण मना इथला करा जेवढा आहे लोक 35 मग करा ना तुले 45 दिर ना चांगले अरे काय तपाड करत बया जायचं मग 41 ना 45 माहितीच लहान करतात ते म्हणा 5 वाढावान करतात पहिले एक म्हातारा 2 लग्न करे आता 35 नऊ होती एक बेटी राहिली नाही भाऊ आता ते शेवट असं सुद्धा सांगतात तसं काही नाही हो आपण मन ना मोठा आहे फार कधी होईल चालेल विलाजच नाही महाराज नुसतं फार कधी नाही महाराज इथलं बारीक करायला नाही चालत दुसरा नाका ना आपला पोऱ्या समजी बाजी सांगा तुम्ही पर्याय नाही राहिले दादा ते धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाहीये मारू नकोस आणि खऱ्या माणसानं बायकोवर हात उचलला नाही पाहिजे असं शास्त्र सुद्धा सांगतं हा शब्दातच बोलणं झालं पाहिजे नवरा बायकोचं मारामारीला गुण नाही पोचायला पाहिजे आणि आत्तेपर्यंत जे वहिले ते आता मला कीर्तन नंतर तरी निवार पाहिजे आई काय घे ना ते बाईवर हात उचला नाही माणसाले सांग राहिलो आणि बहिणी म्हणून तुमले बी तुम्हाला पाय पडी सांगत तुम्ही बी शांतता आली जबाबदार अशी
जर नवरान सांगते ना आपल्या कपाशी नंतर जायचो माहेरले एकच सोबत माहिती देऊ बहिणीवर बाकीच्या बहिणी इतकं ठोकी टाकतं ना तरी बुचडाव घालते मी एकच सांगते बाळाला पैसा देते काय कमाले राव काय करी तो नवरा बितडी एक हाते टाळी वाजत नाही ना. धर्मराजानं सांगितल्याच्या नंतर अर्जुन थांबला. धर्मराजानं सांगितलं अर्जुना तुला वाटतं तुझी बायको तुझ्यासोबत खोटं बोलायली ना एक काम कर तिचा भाऊ आहे त्याला बोलव आणि त्याची बहीण त्याच्या स्वाधीन कर पर मारू नकोस म्हणला. आता अर्जुनानं कृष्ण भगवंताला बोलवलं. भगवंत आल्याच्या नंतर सगळा वृत्तांत सांगितला. म्हणले मला बोलवायचं काय कारण म्हणले काय नाही काम्यकोणामध्ये फिरत असताना तुमची बहीण आणि मी सोबत फिरलो. आता इथं आली मला पाण्याचा ग्लास भरून दिला. मी सांगितलं सोबत रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का आजच्या दिवशी तशी दिसत नाही म्हणले. तर ही म्हणते का कालच्या दिवशी मी तुमच्या सोबतच नव्हती आणि ही माझ्या सोबत असल्यावर खोटं बोलते म्हणून तुम्हाला बोलवलंय. देवाच्या लक्षात आलं इथं चूक सुभद्रेची नाही आणि चूक अर्जुनाची पण नाही आहे. मग अर्जुनाच्या समोर सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर केलं. सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि स्वतः जगाचा मालक कृष्ण भगवंत घरात गेले आणि घरात गेल्याच्या नंतर तिकडनं सुभद्रेचं रूप घेऊन आले आणि दुधाचा ग्लास घेऊन आले. अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले. अर्जुनाच्या लक्षात आलं अरे तिथं खरंच सुभद्रा नव्हती पण माझ्या मनात आलं जर काही तर माझी सुभद्रा आली असती तर नुसता जर तरचा विषय आला डोक्यात तरी सुद्धा माझा जगाचा मालक माझी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझी बायको सुद्धा होतोय. किती उदार अंतकरणाचं किती उदार अंतकरणाचा आणि अशा उदार अंतकरणाच्या देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात. विठ्ठल